जी आपका नाम? मेरा नाम आकाशदीप है। बहुत बढ़िया लगा आपसे मिलके। कोई बात नहीं, चलिए मिलते हैं बहुत जल्द। बाय बाय, थैंक यू। हे असं हॉस्टेल आहे। पहिल्या मजल्यावरती माझ्या रूम्स आहेत, तिथे छोटासा एक पूल पण आहे, इथे रेस्टरूम आहेत, बाहेर अशी बसायला जागा आहे चिल करायला, मस्त म्हणजे वाईब एकदम छान पॉझिटिव्ह आहे। आत वाईब एकदम छान पॉझिटिव्ह आहे, आत कॉफी वगैरे बनवून घेऊ शकतो, इथे खायला प्यायला जागा आहे, बरीच जागा आहे रादर। तिकडे 2 कॉम्प्युटर पण दिसत आहेत मला काम करण्यासाठी। आपण एक काम केलं आहे, आपण आत्ता रेडी झालो आहे, शावर वगैरे घेतला नाही ऑब्वियसली, 3 वाजता चेक इन आहे, 11 11:30 झालेत, त्यामुळे जाऊन फिरून येणार आहे। छोटी बॅग घेतली आहे, मेन ज्या 2 मोठ्या बॅग आहेत त्या रिसेप्शनपाशीच ठेवल्यात, त्यामुळे आपण फिरून येऊ, थोडं व्हिडिओज वगैरे काढून घेऊ, थोडे रील्स वगैरे शूट करून घेऊ, आल्यानंतर जरा रेस्ट करू आणि संध्याकाळी परत बाहेर पडू। सो आत्ता आपण बाहेर चाललो आहे, चला चला कॉफी पिऊन बिस्किट खाऊन बाहेर पडलो आहे। अरे इथली लोक इतकी चांगली आहेत माहिती आहे का, म्हणजे आता ऑब्व्हियसली मी बऱ्याच कंट्रीजमध्ये फिरलो आहे, पण आय थिंक सगळ्यात चांगली लोकं इथलीच आहेत, कारण की इथे ह्यांना ॲक्च्युली इंग्लिश फार येत नाही। पण मी पण एकदा येताना म्हणजे मी चुकीच्या मेट्रोमध्ये चढलेलो, तर तिथल्या माणसांनी मला आत येऊन सांगितलं की अरे ही चुकीची मेट्रो आहे, आणि ते पण ऑब्व्हियसली स्पॅनिशमध्ये सांगितलं की अरे चुकीची मेट्रो आहे, तू चुकीच्या मेट्रोमध्ये घुसलायस, उतर दुसरी मेट्रो घे। सो चांगली लोक आहेत। ट्राम बस सगळं जवळच आहे। बार्सिलोना सँड्स आपण जरा इकडे तिकडे फिरून बघूयात पहिले, आणि मग नंतर मला माहिती आहे कुठे जायचं आहे, ते मी मार्क केलं आहे, पण जरा आजूबाजूला काय आहे ते बघून घेऊ आपण पहिले। बार्सिलोनाचं आर्किटेक्चर आहे ते खूप बघण्यासारखं आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज आर्किटेक्चर दाखवणार आहे। यार मला युरोप खूप जास्ती आवडतं माहिती आहे का, म्हणजे US ला कधी गेलो नाही आहे, पण एवढं पाहायला आहे ऐकलं आहे ना, त्यापेक्षा आपल्याला युरोपच मला तर बेटर वाटतं आहे। कन्व्हिनियंट आहे, ट्रॅव्हल करायला सोपं आहे, तर हरवलं तरी असं टेन्शन येत नाही किंवा भीती वाटत नाही, आणि कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। सो येस, आणि गरमी खूप असल्यामुळे ऑब्व्हियसली युरोपियन मुली छोटे छोटे कपडे घालून फिरतायत, सुंदर सुंदर दिसत आहेत, सुंदर दिसतात, म्हणजे सुंदरता सगळी इथेच आहे रे, काय म्हणजे। पण नाही नाही, इंडियन मुली आपल्या ट्रेडिशनलमध्ये ना साडी बिडी त्याला तोड नाही आहे, काही किती म्हणजे गरमी तुम्ही छोटे कपडे, साडीला तोड नाही आहे रे। हे असे रोड साईड जे कॅफेज वगैरे आहेत ना यार, आपल्या इकडे हे झालं पाहिजे यार। काय मला ऑनेस्टली एवढं असं वाटतं ना की आपल्या इकडे आता जो पुण्यात जो नदीकाठचा रस्ता आहे तिकडे केवढं काय काय करू शकतो अरे आपण, रोईंग, कॅनाल राईड, असं काय 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 प्लॅन करू शकतो खरं तर, पण वेल होईल, कधी ना कधीतरी होईल आपल्या इथे पण। आणि इकडे ऑलमोस्ट एव्हरी शटरवरती अशी ग्राफिटी काढली आहे बघा, इकडे इकडे त्याच्यावरती पण आहे, तुम्ही तिथे पाहिलं तिथे पण आहे। जनरल मी रस्त्यावर फिरत होतो आणि फिरता फिरता हे बघा काय मध्येच काहीतरी असं काहीतरी दिसलं मला, हे बघा क्रेझी आहे ना हे, आपण जरा पुढे जाऊन बघू काय आहे नक्की। हे इथे मध्ये पाणी प्यायचं पण आहे बघा, आता हे प्यायचं पाणी आहे का नाही माहीत नाही, पण इथे असं पाण्याची सिस्टीम आहे। आपल्याला काय, आपण इंडियन आहे, आपल्याला काय कुठलंही पाणी चालतं म्हणा, आपण काय आपण पिऊ शकतो। काय काय करतोय, मेलेल्या झाडाला पाणी देतो येड। सॉरी काय अंदाज लागला नाही ते काय होतं, पण ठीक आहे। आता आपण जाऊ मेट्रो स्टेशनला, जाऊ आपल्याला जिकडे जायचं आहे, मेन ज्या गोष्टी आहेत, जे मेन आर्किटेक्चर आहे ते बघायला जाऊ। लोक इतकी गोड आहेत अरे इथे, म्हणजे मी आत्ता दुकानात हे बाटली घ्यायला थांबलेलो, तर माझ्या मागे एक मुलगी होती, आणि ऑब्व्हियसली मी रस्ता अडवत होतो कारण की मला डिरेक्शन विचारायचे होते मेट्रोसाठी, आणि ती काहीच बोलली नाही, म्हणजे एक्सक्यूज मी, हो सरक, बाजूला हो, हाड नाव, काही नाही, शांतपणे थांबलेली। आणि मी आपलं पाहिलं मागे, मला कळलं ती मागे थांबली आहे, तर हसली गालातल्या गालात की अरे कसा बावळट थांबलाय मध्ये माझा रस्ता अडवून। आणि ॲज लाईक खूप चांगली लोक आहेत, म्हणजे आत्तापर्यंत तरी जेवढा एक्सपिरियन्स आला आहे ना, लोक खूपच चांगली तिथली। इकडची अजून एक भारी सिस्टीम म्हणजे झेब्रा क्रॉसिंगवरती ना लोक थांबतात आपोआप। अरे मेट्रो सिटी लिफ्ट आली, थँक्यू सो मच। सो इकडे झेब्रा क्रॉसिंगवरती आपण क्रॉस करत असलो तर लोक थांबतात, गाडीवाले थांबतात। आपल्या इथे असं नाही की तू चाललाय तू थांब, मी गाडी चालवतोय मी जाणार, असं काही नाही आहे, लोक थांबतात, रिस्पेक्ट देतात। चालत चालत आपण आलोय मेट्रोपाशी, खालती गेलं की मेट्रो लाईन लागेल, ग्रीनवरनं L5 L3 मेट्रो लाईनवरनं L5ला जायचं आहे आपल्याला, ब्लू मेट्रो लाईन। तर आपण डिरेक्टली जिकडे जायचं आहे तिकडे पोहोचल्यानंतर बोलूयात। आता मेट्रो काय दाखवायची ना तुम्हाला, असं
आणि ही जी दीदी आहे हिनी लिफ्टचं दार असं पायमध्ये टाकून उघडलं माझ्यासाठी. व्हेरी व्हेरी स्वीट ऑफ हर. आपल्याला काका जरा चिडलेले वाटले, पण आपल्याकडे नाही आहेत पैसे द्यायला त्यांना. तर हे आपण डायगोनल नावाच्या मेट्रो स्टेशनवरनं बाहेर आलो आहे आणि वाव, अरे आपली ड्रीम बाइक है यार, ही अपनी ड्रीम बाइक है. जी आपका नाम? मेरा नाम आकाशदीप. अरे बहुत बढ़िया लगा आपसे मिलके. कोई बात नहीं. चलिए मिलते हैं बहुत जल्द. बाय बाय. थँक्यू. तर हे आपल्या इकडचेच आहेत. 3 वर्षापासून तो इथे काम करतोय. आकाश म्हणून नाव आहे. आकाशच म्हणला ना? हो, आकाश म्हणून नाव आहे. त्यांनी मला गाईड केलं. अरे यार इथे इंटरनेट फ्री वायफाय आहे, पण ते कधी कनेक्ट होतं कधी नाही होत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण काय सिम कार्ड नवीन वगैरे प्रकार नाही. लोकांना विचारायचं, ते गाईड करतात. त्यात मजा आहे, म्हणजे लोकांशी बोलताही येतं. इट्स फन. काय इंटरनेट वापरून काय उपयोग नाही. मला मॅप हवा होता पण मॅप मिळाला नाही. एनिवे इथनं 10 पण नाही 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. लेफ्ट घेऊन राईट घ्यायचं असं त्यांनी सांगितलं आहे. ऊन खूप आहे यार, खूप गरम होतं आहे. पण ठीक आहे, ॲटलिस्ट पावसाळा आपल्यासारखा पाऊस नाही आहे. आपल्या इकडे आत्ता पावसाळा आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूपच ड्रास्टिक चेंज आहे. मजा येते. 2-4 गोष्टी सांगतो. ती समोर तुम्हाला बस दिसते का, तशी बार्सलोना हॉप ऑन हॉप ऑफ अशा टुरिस्ट बसेस असतात. म्हणजे बेसिकली त्याचा काहीतरी पास असतो, 30 युरो वगैरे काहीतरी असेल, माहीत नाही किती पास असतो. पण त्याचा पास घ्यायचा आणि मग ते एका दिवसात सगळीकडे तुम्हाला आजूबाजूला घेऊन जातात. तुम्ही फिरू शकता, म्हणजे तुम्हाला चालायची गरज नाही. पण मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा आहे ना सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही 72 आवर्स किंवा 5 डेजचा तो पास घ्या, ज्याच्यात तुम्ही मेट्रो वापरू शकता, बस वापरू शकता, तुम्ही काही हवं ते ट्रान्सपोर्ट वापरू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट. त्यात जास्ती मजा आहे. म्हणजे मेट्रो स्टेशनवर उतरायचं. तर फॉर एक्झाम्पल हे समोरच बघा, हे मेट्रो स्टेशन आहे आणि आपल्याला आत्ता जिकडे जायचं आहे ते एक्झॅक्टली ह्याच्या मागच्या साईडला आहे, ह्याच्या मागच्या साईडला. सो ते बेटर आहे ना. हे असं काहीतरी मेट्रो स्टेशनमधनं उतरून जाणं इज मच बेटर. म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर करता येतं रादर दॅन बसमध्ये बसायचं, बसमधनं उतरायचं. त्यात काही मजा नाही आहे. पण टू इच इज ओन. म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला एका दिवसात सगळं बघायचं असेल तर आणि चालायचं नसेल तर ते हॉप ऑन हॉप ऑफ बस सगळ्या कंट्रीजमध्ये असतात, ते बेटर आहे. पण जर तुमच्याकडे 1-2-3 दिवस असतील आणि वेळ असेल तर हे बेस्ट आहे. म्हणजे बसायचं आणि जायचं त्यापेक्षा मेट्रोमधनं उतरून चालायचं.